नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज. आज आपल्या सोबत आहेत व्यापारी वर्गातील उद्योजक श्री रमेश विश्वंभरराव पारशेवार, जे की अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. त्यामध्ये दैनिक लोकमत इजिप्त बिझनेस अवॉर्ड, त्यानंतर श्री संत रोहिदास साहित्य रत्न संस्था याच्या मार्फत जीवन गौरव पुरस्कार, तसेच दैनिक लोकमत नांदेडच्या वतीने देखील नांदेड गौरव पुरस्कार, त्यानंतर आज या ठिकाणी त्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय पुरस्कार, नरेंद्र देवेंद्र उत्सव यांच्या मार्फत नांदेड भूषण पुरस्कार देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत. आपल्यासोबत आहेत सूरज ग्रुपचे चेअरमन श्री रमेश विश्वंभरराव पारशेवार, यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. पारशेवार शेठ, नमस्कार. नमस्कार. आपण उद्योजक क्षेत्रात प्रावीण्य मिळवलात, तर अनेक पुरस्काराने देखील सन्मानित आहात. तर आपल्या बालपणाबद्दल काय सांगणार? त्यानंतर आपला जन्म कुठे झाला व शालेय शिक्षणाबद्दल आपल्याला काय सांगता येईल? नमस्कार, मी रमेश पारसेवार, सूरज ग्रुप चेअरमन. माझा जन्म 29 डिसेंबर 1965 झालेला आहे. डेट प्रमाणे बर्थडे 29 डिसेंबर आहे आणि माझा बर्थडे नांदेडमध्ये, मला वाटतं व्यापाऱ्यामध्ये सर्वात चांगला करतो आणि हजारो लोकांना इन्व्हाइट करून मी माझं समाधान करतो. माझं एक असं पण आहे, मित्रता, फ्रेंड सर्कल जास्त आहे आणि व्यापारी बी माझे मित्र आहेत. आमच्या ग्रुपचे जे हेड डिपार्टमेंटचे लोक आहेत ते पण मी मित्रत्व प्रमाणे सगळ्याशी राहतो आणि बर्थडे 29 डिसेंबर मी जोरात करतो. सांगण्यास मला अभिमान आहे. बर्थडे करणं हे आपल्या हातात आहे. पुण्यतिथी करणं हे मुलाच्या, आपल्या पुढच्या भावी पिढीच्या हातात आहे. आपण आपला बर्थडे चांगला करून घेणं म्हणजेच आपण आपलं समाधान राहणं हे आहे. याकरता मी स्वतः उभं टाकून हे प्लॅनिंग करून बर्थडे कसा करायचा हे ठरवितो आणि मी करतो. प्रत्येक जण शिक्षण झाल्याच्या नंतर शासकीय नोकरी शोधत असतो, परंतु आपण कोणतीही नोकरी किंवा इतर उद्योग, काम न हुडकता या ठिकाणी आपण डायरेक्ट एंट्री ही व्यापारी वर्गात केलात. तर नेमकं कारण काय यामध्ये? चांगला प्रश्न आहे. आमचा व्यापारी हा मूळ वर्किंग आहे. आमचे आजोबा श्री गोविंद शेठ गोविंदराम भाऊ पारसेवार हे 1925ला जेव्हा ह्या सूरज ग्रुपची स्थापना केली, त्यामध्ये शहादत्ता अवतार श्री संत बाळगीर महाराजांच्या आशीर्वादाने हे ग्रुप तयार झालेला आहे. हा ग्रुप 1925ला महाराजांचा आशीर्वाद रूपी 5151 रुपयामध्ये चालू केला आहे. तेव्हापासून आमचं लोखंडी पत्र्याचं, गॅल्वनाइज पत्र्याचंच वर्किंग होतं. आमचे आजोबा टाटाचे डिस्ट्रीब्युटर पहिलं महाराष्ट्रासाठी मुंबई आणि आंध्रासाठी हैदराबाद होते. 2 जागून परचेस करत होते. त्या टाईमला होलसेलमध्ये काम करणारे इथं दातीवाला आणि कासलीवाल हे 2 पार्ट्या पहिलं एक पिढ्यांजाती श्रीमंत होते. आमच्या जे आजोबा होते त्यांच्याकडे वर्किंग कॅपिटल नव्हतं, तर महाराजांनं हे वर्किंग कॅपिटल दिलं. ते जे रोप आज वटवृक्ष दिसत आहे ते ओरिजिनल जे आहे ते महाराजच आमचे पार्टनर आहेत. महाराजांकडनं जेव्हा 51 रुपये मिळाले तर आमचे आजोबा म्हटले, महाराज, संन्यासी लोकांचे पैसे घेणं आम्हाला जमत नाही. अरे, मी पार्टनर बनायलो, तू पैसे घेणं गेलास. ग्रुपमध्ये मी पार्टनर आहे असं त्या टाइमला जेव्हा
रोप लावण्यात आलं तेव्हा महाराजांना म्हटले आणि 1925 मध्ये सूरज समूहाची आमच्या पंजाच्या नावानं ग्रुप होता, ते सूर्यकांत होते. तर आम्ही सूर्यकांतच्या जागी आमचे पंजोबाचं नाव सूर्य म्हणजे सूरज हे नाव आम्ही परिवर्तन केलं आणि सूरज ग्रुपची स्थापना केली. माझं एज्युकेशन नांदेडला झालं. बालपण शारदा भवन हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर 5वीच्या नंतर 10वी पर्यंत मी मल्टीपर्पज हायस्कूलला होतो. 10वीच्या नंतर B.Com पर्यंत, B.Com फेलच आहे मी, B.Com पास नाही, ते मी यशवंत कॉलेजला केलं. माझे आज मी सर्व मित्र सक्सेसफुल आहेत. त्यामध्ये एक मित्र आज आमचे पार्टनर पण आहेत, सुरेश कोटगिरे साहेब. त्यांचं बी मनपूर्वक मी धन्यवाद देतो. बाईट देताना त्यांना स्पेशल बोलविण्यात आलं. या कोणीतरी मित्र सोबत पाहिजे जुनी आठवण ठेवण्यासाठी. काय काय आपण वर्किंग केले लहानपणी त्याच्यावर चर्चा करून आत्ताच आम्ही एन्जॉय केल्या, लहानपणीची आठवण काढल्या. आणि हा प्रवास माझा 1984ला माझं लग्न झालं. 84 पासनं आज 42 वर्ष माझ्या ॲनिव्हर्सरीला होतं आणि मी हर ॲनिव्हर्सरीला तिरुपती बालाजी येथे जाऊन देवाचे दर्शन घेतो आणि तिथं केक कट करतो. पण ह्या वर्षी देवेंद्र आणि नरेंद्र जे कवी संमेलन आहे त्यामध्ये मला जे अवॉर्ड मिळत आहे त्यासाठी ह्या वर्षी 42व्या वर्षी हे दर्शनाचा देवाला माफी मागितलं. मी ह्याच महिन्यात येईल या पुढच्या महिन्यात येईल, 1 महिन्याचा गॅप, माफी करा. देवानं माफ बी केला असेल, कारण मी खरा भक्त आहे देवाचा आणि दत्त महाराजाचा आशीर्वाद आहे. पूर्वी आम्ही तिरुपती बालाजीचेच भक्त होतो, पण शहादत्त अवतार श्री संत बाळगीर महाराज जेव्हा आमचे आजोबा गुरु केले 1915-20ला केव्हा केले मला आयडिया नाही, पण 1925ला महाराजांना जी ग्रुप स्थापना केली, महाराज जेव्हा पार्टनर झाले, महाराजांना आम्ही दत्त अवतारच मानता आहेत याची प्रचिती मला आहे, आमच्या वडिलाला आहे, आमच्या फॅमिलीला आहे, आमच्या आजोबाला आहे. आमच्या आजोबा तर महाराजाला देवच मान, आजोबाचे भाऊ आणि आजोबा रोज 11 वाजता महाराजासमोर उभं टाकून 1925 ते दोघं उभं टाकून आरती करत होते. 11ची आरती करूनच ते व्यापाराला लागत होते. सूरज ग्रुपमध्ये आपण चांगली प्रगती केलात, परंतु या ठिकाणी सूरज ग्रुपमध्ये कोणते कोणते उद्योग आहेत, आपण काय काय उद्योग करता? मेन आमचं काम आहे कारोगेट शीट. आज कारोगेट म्हणतात, पहिले नाळीदार पत्रा म्हणत होते, जे युटिलाइज पहिलं भारतासाठी सिमेंट मिळत नव्हतं, तर लोक सगळे पत्राचं घर हे करत होते. आज पत्राचं बिझनेस थोडा कमी झाला. आता खाली मोठमोठाले शेड, फॅक्टरी शेड, इंडस्ट्रीयल शेडसाठी या बाकीसाठी वापरत आहेत. पहिलं पूर्ण घरावर पत्रच होते. आमचे बी घर पत्राचेच होते. 1900 माझ्या मतानं 65-70 पर्यंत आमचं घर पत्राचंच होतं. पत्राच्या घरातच राहायचं. सिलिंग विलिंग लावायचे, सिमेंटच मिळत नव्हतं त्या टाइमला. कलेक्टरनं सिमेंटचं परमिशन 50 बॅग द्या, 100 बॅग द्या. त्या टाइमला सिमेंटचं बी माझ्याकडे काम होतं, तर सिमेंटची पण माहिती आहे मला. बिझनेस सर्व केले मी. काय बिझनेसमध्ये मी लाजत नाही. छोट्यात छोटं काम केलं. लहानपणी मी जेव्हा मल्टीपर्पज हायस्कूलला होतो तेव्हा खडूचा कारखाना टाकला आणि महबूबा प्रेसला मी प्रोडक्शन करून विकत होतो. माझ्या मित्राच्या घरी दुर्गादास चौदंते ब्राह्मण आहेत, ते आता स्वामी समर्थ मंदिरामध्ये पुजारी आहे आणि ते तहसील ऑफिस कंधारमध्ये सर्व्हिसला आहे.
त्याच्या घरी मी बनवून दत्त चौक म्हणून बनवायचं आणि पूर्ण मटेरियल मी महबूबा प्रेसला विकायचं. असं करत करत छंद होता. पुन्हा स्टील फर्निचर बनवायचा विचार केला. स्टील फर्निचर बनविलं. पलंग, तुमचं अलमारी हे बनविलं. ते काही बरोबर चालला नाही. तर मग ग्रीस बनवायचं म्हणलं. मग आलू आणायचे, कढईमध्ये टाकायचे आणि ग्रीस बनवायचं. हे पण धंदा केलो. करत करत आज हा ग्रुप स्टील बिझनेस तर खानदानीच म्हणावं लागल. जे नाळीदार पत्र आहे, जसं आम्हाला पत्तरवालेच म्हणतात, पत्रेवाले पारसेवार, बरोबर आहे. म्हणजे आमची आज 3री पिढी मी, 4थी पिढी राहुल पारसेवार, डॉक्टर रूपा पद्मावार पारसेवार, हे 4थी पिढी आहे. आता पिढ्या होत जातील. 100 वर्ष पूर्ण केल्या. 100व्या वर्षी जे उत्सव आहे ते माझ्या हातावर होत आहे ग्रुपचा. पण हे ओरिजिनल ग्रुप महाराजाच्या आशीर्वादानं आज बी आहे. मी पण डेली दररोज महाराजाची जिथं समाधी आहे तिथं 11 वाजता आरतीला जातो. आरती करूनच मी कामाला लागतो. म्हणजे आमची परंपराच आहे. आम्हाला माहित आहे की ग्रुपचे मेन पार्टनर कोण, मालक कोण आहेत. ज्याने सुरुवात करून दिली तेच आमच्यासाठी देव आहेत. या ठिकाणी आपण उद्योग क्षेत्रामध्ये गगनभरारी घेतलात, तर यामागे सर्वात श्रेय कोणाचे आहे आणि आपण या उद्योग क्षेत्रामध्ये गगनभरारी घेतलात तर यामागे कोणाचा आशीर्वाद आहे आणि या सर्वांचं श्रेय आपण कोणाला देणार? प्रश्न चांगला मांडल्या. मी याचं श्रेय 1985ला जेव्हा मी वर्किंगला आलो, 1987 मध्ये ईश्वरभाई बेरीवाल म्हणून मुंबईला आहेत, जयदुर्गा कटर म्हणून आहेत, त्यांच्याकडं ऑल इंडियाचं जय कॉर्प लिमिटेड सिप्टा कोटेड स्टील डिव्हिजन नांदेडला जे फॅक्टरी आहे, सगळ्यात मोठी फॅक्टरी स्टील प्लांट सिप्टा कोटेड स्टीलच होतं. आज जिंदल झाला, आर्सलर मित्तल झाले. पहिलं भारतामध्ये 3च कंपन्या होत्या, जे की सिप्टा कोटेड स्टील लिमिटेड, निप्पॉन स्टील नागपूर आणि नॅशनल स्टील इंदोर. 3 कंपनी. आणि बिग शॉट मध्ये जे कंपनी होते, टाटा स्टील होती, सेल होतं. भारतामध्ये हे 5 कंपन्या होत्या. आता तर किती झाल्या लिस्ट केलं तर मला बी कळत नाही. हे कंपनी आहे का, हर स्टेटला झाली. पहिले इंडियामध्ये 5 कंपन्या होत्या आणि त्याचा मी महाराष्ट्राचा डिस्ट्रीब्युटर होतो. बरं, डिस्ट्रीब्युटर महाराष्ट्राचा असून बी मी तेलंगणा, आंध्रा, कर्नाटक हे स्टेट काबीज केलेले आहेत. त्या टाइमला 1985 ते 1987 पासून मी डिस्ट्रीब्युटर झालो. 2001 पर्यंत मी डिस्ट्रीब्युटर होतो. 2001 ला स्ट्राईक झाली. आमदार प्रकाश खेडकर मुळे कंपनी बंद झाली. हजारो एम्प्लॉई प्रॉब्लेम मध्ये आले. मग कसं तरी प्लांट कमी प्रोडक्शनवर चालू केलं आणि 2008 ला जय कॉर्पचे चेअरमन आनंद जैन, जे रिलायन्स पेट्रोलियम मध्ये डायरेक्टर आहेत, त्यांचे भाऊ सत्यपालजी जैन, वीरेंद्रजी जैन, या तिघांना मला मुंबईला बोलविले. ह्या प्लांटला रमेश जी, आप लोकल है और आपकी ईमानदारी है, इसको रन करना है, प्लांट आपका समझ के काम करो. मी 2008 ला सुरुवात केली. आता प्रोडक्शन कॅपॅसिटी 15,000 टन पर मंथ होती. 2 लाख टन वर्षाला बनवावं लागत होतं. तर मी विचार केला, एवढा माल सेल करणं थोडं अवघड आहे. त्याच्याकरता सूरज व्हॅल्यू म्हणून मी कंपनी काढली. MIDC म्हणजे 11 एकर जे सिरॅमिक कंपनी गव्हर्नमेंटची होती, ज्याचं उद्घाटन इंदिरा गांधीच्या हातानं झालेलं होतं. पंतप्रधान जेव्हा इंदिरा गांधी होते
तेव्हा त्यांच्या हातानं सिरेमॅक कंपनी नांदेडची होती, त्याचं ओपनिंग त्यांच्या हातानं झालं. ती कंपनी काय कारणास्तव बंद पडली. मग असं वर्किंग केलं. अशोकरावजीला भेटलो, साहेब माझ्याकडे जागा नाही, माझी इच्छा आहे काही करायची. साहेबानं सिरॅमिक कंपनीचं जेव्हा सेल काढले, साहेबाच्या सपोर्टमुळे ती कंपनी मिळाली. तिचं नाव सूरज व्हॅल्यू ठेवलो आणि तिथं स्टील प्लांट जीपी पाईपचा टाकलो, जिची कॅपॅसिटी महिन्याला 6,000 टन बनवायची होती. ते 6,000 टन 5,000 टन बनवून मी केरला जीपी पाईप जी आहे कोस्टल एरियामध्ये चालतंय, तर मी मार्केटिंग केरळाला ठेवली. केरळाला ऑफिस माझं, कोचीनला, गोव्याला ऑफिस, गुजरातच्या बॉर्डरला तिथं सी फेस आहे, तिथं जीपी पाईप विकते. तिथं मी ऑफिस करून मार्केटिंग करून ते सेल केला. कारण माझ्याकडे शिप्टा कोटेड स्टील लिमिटेड जी आहे तिथं 15,000 टन बनवून कारोगेट शीट खाली विकणं जमत नाही. सोबत आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ह्या हिशोबानं मी 6,000 टन कॅपॅसिटीचा प्लांट टाकलो 2008 मध्ये. 2010ला चालू झाला. त्याच्यामध्ये खासदार भास्करराव पाटील होते, अजून एक मोठे नेते होते. त्यानंतर जे नेते विकले सेल, तर प्रदीपजी चाडावार यांना शेअर दिलो आणि त्यांच्यासोबत वर्किंग केलं. प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग हे नवीन कन्सेप्ट, मोठ्या कंपन्या होत्या, किर्बी कंपनी होती, टाटा ब्लूस्कोप होतं, ह्या कंपनीचं वर्किंग बघितलं. प्री इंजिनिअरिंग बिल्डिंगचं फ्युचर पुढे आहे. तर हे वर्किंग करून ते पण मी 11 एकरच्या प्लांटमध्ये ॲड केलं. कोल्ड स्टोरेज, प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग, जे की बाहेर देशामध्ये प्री इंजिनिअरिंगच्याच बिल्डिंग असतात. मोठमोठाले जे बिल्डिंग 50 मजली, 100 मजली, 10 मजली आहेत, जे की आपल्या भारतामध्ये हॉस्पिटल आहेत. हैदराबादला अपोलो राहो, यशोदा राहो, ही पीबी मध्ये आहेत. दिसायला तुम्हाला आरसीसी बाहेरून दिसते, पण ओरिजिनल ते स्टील बिल्डिंग आहे. ते वर्किंग नांदेडला चालू केलो. महाराष्ट्रामध्ये छोट्या सिटीमध्ये टाकणाऱ्या पहिली कंपनी आपली सूरज व्हॅल्यू आहे. नंतर औरंगाबादला MGM ग्रुपचे कमल किशोर कदम साहेबाचे बाबूराव कदम भाऊ आहेत, त्यांचे जावाई नेक्स्ट पीबी म्हणून टाकले. नेक्स्ट पीबी आणि नेक्स्ट फर्निचर असा प्लांट टाकले. त्याने बी सक्सेस झाले नाहीत. पुन्हा मला बोलले बाबूरावजी कदम साहेबांना, जे MGM ग्रुपचे चेअरमन आहेत, रमेश सेठ काय करावं लागेल, हे प्लांट तुम्ही चालवा. मी म्हणलं आता माझी इच्छा नाही आहे साहेब, कारण काय त्याच्यामध्ये फार वर्किंग, फार सिलेक्टेड लोक, स्ट्रक्चर इंजिनियर पाहिजे, बाकी सगळी टीम पाहिजे. त्यांचे जावाई पण स्ट्रक्चर इंजिनियर होते. तुम्ही मार्गदर्शन करा म्हणले. मी म्हणलं बाबा मी टाइम देऊ शकणार, कारण म्हणजे बिझनेस एक नाही आहे. सूरज ग्रुप आज जे वटवृक्ष झाला त्याच्यामध्ये जे फर्टिलायझर डिव्हिजन आहे ते पण आमचं बिग शॉट आहे. म्हणजे ऑल इंडिया मार्केटिंग करता, SSP बनविता, सिंगल सुपर फॉस्फेट आणि ॲसिड ओन आम्ही बनविता आणि ऑल इंडिया मार्केटिंग करता. ते आमचा मोठा बिझनेस झाला. स्टील बिझनेस मोठा होता, पण आता पब्लिक पूर्ण RCC वर कन्वर्ट झाल्यामुळं त्याच्यात थोडं आम्हाला वर्किंग कमी झाली. पण आज बी आमची इच्छा आहे की लोक वेअरहाऊस, गोडाऊन, कोल्ड स्टोरेज जे पण बनवितात, स्टील बिल्डिंग बनवा. पीबी पण आपलं चालू आहे. ट्यूब मिल आम्ही सेल केली 2020ला. 2008 ते 2020 शिफ्टा फुल फ्लेज चाललो आणि शिफ्टाच्या हिस्ट्रीमध्ये जेवढं प्रोडक्शन झालं नाही, ते एक महिन्यात जे 15,000 कॅपॅसिटी 12,000 होती, ते मी 18,000 टन प्रोडक्शन केलं आणि तिच्यामध्ये अवॉर्ड घेतला प्रोडक्शन, हायेस्ट प्रोडक्शन मध्ये. कारण आपण आपली टेक्नॉलॉजी वापरली. कोणता माल बनविल तर प्रोडक्शन जास्त निघतंय. तर मी थिकर माल बनविलं, थिनर बनविलं असलं तर प्रोडक्शन कमी निघतंय. मी म्हणलं अवॉर्ड घ्यायचंच आहे आपल्याला. तर ट्यूब मिल आपली होती, आम्ही ट्यूब बनवून विकतच होत्या.
तर ट्यूब मिलला जे मंथली मी 5-6 हजार टन घेत होतो, त्या महिन्यात मी 11,000-12,000 टन घेऊन कंपनीचं रिकॉर्ड तोडलं. जे सत्यपालजी जैन आहे त्यानं नांदेडला येऊन माझा सत्कार आणि स्वागत केले. 2020 ला काही कारणास्तव कंपनी आता 1985चं प्लांट 2020 ला बंद पडला, कारण ते टेक्नॉलॉजी जुनी झाली. आता नवीन टेक्नॉलॉजी आली, प्रोडक्शन कास्ट कमी झाली, पॉवर कमी झाला. हे प्लांटला जे प्रोडक्शन 5,000 रुपये टन पर खर्च आहे प्रोडक्शन कॉस्ट, आजच्या प्लांटला नवीन जे लाईन आले, जिंदल JSWचा आला किंवा भूषण स्टील आला, एशियन आला, श्याम मेटॅलिक आला कलकत्त्याचं, हे प्लांट फुली ऑटोमॅटिक असल्यामुळं त्यांची प्रोडक्शन कास्ट 2,000 आणि माझी प्रोडक्शन कास्ट 5,000. आणि ट्रान्सपोर्टेशनचं मेन प्रॉब्लेम नांदेडला इंडस्ट्रीज फेल होण्याचं एकच रिझन आहे, ट्रान्सपोर्टेशन. आणि ही एवढी बिग इंडस्ट्री आहे, 15,000 टन 20,000 टन प्रोडक्शन करायचं आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन इथनं केरला पाठवायचं असलं तर 5,000-4,500 रुपये पर टन खर्चा. गुजरातला कोस्टल एरियात राजकोटला पाठवायचं 5,000 रुपये, गोव्याला पाठवायचं तर 3,000. असं हे कास्टिंग इथून सेकंड ट्रान्सपोर्टेशन न परवडल्यामुळं मी शिफ्टाची वर्किंग बंद केली आणि आपल्या बिझनेसवर स्वतःचा जे बिझनेस आहे पॉलिमर्स, फर्टिलायझर आणि हे ट्रेडिंग आज बी चालू आहे. स्टील प्लांटची JSWचं घेतो, असल्यावर मित्तलचा माल परचेस करतो, त्याचा परचेस करतो. म्हणजे आता आपल्याला बंधन नाही बनवायचं. ज्याचा प्राइस चांगला वाटला, जे बेस्ट रेट देईल, सगळं डिस्काउंट कापून मी परचेस करतो. आणि महाराष्ट्रात मराठवाडा आणि तेलंगणा हे एवढ्या कर्नाटक या 8-9 डिस्ट्रिक्टमध्ये 3 डिस्ट्रिक्ट मी कव्हर करतो आणि 9-10 डिस्ट्रिक्टमध्ये आज बी मी सेल करतो. आज बी स्टीलमध्ये कुणाला पण तुम्ही रूफिंग शीटमध्ये विचारा तर रमेश पारसेवार हे मास्टर आहेत आणि राहणार असं म्हणतात. तुम्ही रतन टाटाजीला बी भेटलो, JSWचे सज्जन जिंदलजीला माझी भेट झाली. मी असे बिग शॉट आर्चलर मित्तलच्या पहिल्या SR कंपनी होती, त्यांच्या ओनरला जाऊन भेटलं. मी डायरेक्ट टू डायरेक्टच भेटलं सगळ्या, कारण का माझं नाव ब्रँड सूरज ग्रुपचं एवढं होतं, त्यानं डायरेक्ट मी कार्ड पाठवले की मध्ये बोलत होते. नाहीतर MD चेअरमनला भेटणं शक्य नाही आहे. आता मी कलकत्त्याला गेलो होतो जानेवारी महिन्यामध्ये. कलकत्त्याला जाऊन श्याम मेटॅलिक जे कंपनी लिमिटेड आहे, फार मोठं काम आहे त्यांचं. जे 45 कंपनी आहेत आणि 55,000 कोटीचं शेअर कॅपिटल त्यांच्याकडे आहे. पब्लिक कॅपिटल लिमिटेड कंपनी आहे. त्यानं आता स्टील प्लांट नवीन टाकला आणि त्यानं महाराष्ट्राचे मराठवाड्याचं काम, तेलंगणाचे काही डिस्ट्रिक्टचं, कर्नाटक काही डिस्ट्रिक्ट, 9-10 डिस्ट्रिक्टचं काम मला दिले. कलकत्त्याला 2 दिवस राहिलो मी. तिथं आमचे IAS कलेक्टर मित्र निघाले, IAS यांच्या ओळखीनं तिथल्या कलेक्टरला फोन करून मला 2-3 दिवस जे होतो त्यांची गव्हर्नमेंटची गाडी देण्यात आली, त्यांचा PA सोबत. आणि कलकत्ता फिरलं, 5 स्टार हॉटेलमध्ये थांबलो आणि गंगासागरचा उत्सव होता 14 जानेवारीला. तिथं गंगासागरचं महत्व राहतंय. संक्रांत होती, गंगासागरमध्ये थांबून 1 दिवस पूर्ण आम्ही गंगासागरमध्ये गेलो. पूर्ण दिवस आम्ही आंघोळ, दर्शन हे करून तिथनं वापस हैदराबाद आलो. हैदराबादला आमचे जुने मित्र सुरेश बेरीवालजी यांच्या संग जेवण झालं. तिथले स्टील जे पण डीलर्स आहेत, डिस्ट्रीब्युटर आहेत, सगळ्यासोबत
हॉटेलला स्पेशल इन्व्हाइट केले त्या लोकांना, तिथं पण डिस्कस झाली. असं वर्किंग मी केलेलं आहे. आता आम्ही पॉलिमर्स आणि फर्टिलायझरवर फार जोर दिलेला आहे, कारण आपला बिझनेस आहे. स्टील बिझनेस तर दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळं ते तर आम्ही करणारच आहे. त्या बिझनेसला आम्हाला बंद करताच येत नाही, कारण आज 4थी पिढी पण ते काम करतच आहे. या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी सूरज ग्रुपचे चेअरमन माननीय रमेशजी पारशेवार आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत त्यांच्या जीवनातल्या घडामोडी व आजपर्यंतचा त्यांचा प्रवास व त्यांना आजपर्यंत मिळालेले पुरस्कार या विषयावर आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत. यानंतरचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत आपण या सूरज ग्रुपमध्ये अनेक काम करत आपण पुढे आलात, परंतु काम करण्यासाठी सोबत आपल्याला एका जीवाभावाचे माणसं लागतात. तर आपल्यासोबत आतापर्यंत किती वर्कर आहेत आणि त्यानंतर आपल्यासोबत काम करताना सध्या किती जण आहेत की जे की या सूरज ग्रुपला पुढे आणण्यासाठी काम करत आहेत? सूरज ग्रुप फर्टिलायझर डिव्हिजन मध्ये जे की आमचे बहिणवी आहेत, राम विठ्ठल चिदरावारजी आणि त्यांची चिरंजीव माझे लाडके भाचे सागर चिदरावार, संतोष चिदरावार हे फर्टिलायझर डिव्हिजन बघतात. तिकडे मला जास्त ध्यान द्यायचं काम नाही. जेव्हा डायरेक्टर मीटिंग, बोर्ड मीटिंग असते तेव्हाच मी जातो. डे टू डे ऑपरेशन तेच लोक बघतात. इयरली जी मीटिंग राहते त्या टाइमला जालना राहो, यवतमाळ राहो की भरूच राहो गुजरात, तिथं आम्हाला जावंच लागते. बोर्ड मीटिंग अटेंड करावंच लागते. आणि नांदेडला 1992-93 पासनं राम शेट्टी सोबत आहेत. 2018 पासून माझे चिरंजीव राहुल पारशेवार वर्किंग मध्ये आले आणि ते पण हातभार लावले. आणि माझी टीम आज जे आहे त्यामध्ये सिनियर आज 50-52 वर्षापासून सोबत आहेत ते रावसाहेबजी मुळे. मी त्यांना प्रेमाने मुळे सरकार म्हणतो, कारण का मी लहानपणापासून त्यांच्यासोबत राहिलेला आहे. त्यांना पूर्ण माहिती आहे. त्यांची बी वर्किंग ग्रुपसाठी चांगला सपोर्ट राहिला. मग राजेश बिराजदार राव, महेश पांचाळ राव आणि रमाकांत प्रोडक्शन हेड राव की बालाजी लाटकर साहेब GM जे कंपनीचे आहेत पॉलिमर्सचे स्टीलचे ते असो, असे सर्व टीमच आहे. रामायण म्हणून आहेत, राम एकबाल म्हणून आहेत. हे असे आमचे चांगले टीम आम्हाला भेटली. त्यामध्ये त्यांचा बी सपोर्ट आहे सूरज ग्रुपला पुढे नेण्याचे. त्यानं बी संकल्प आणि माझी प्रबळ इच्छा त्यानं ठेवली. आज बी आमचं ब्रँड आहे सूरज ग्रुप म्हणलं की आम्हाला जी इज्जत नाही तर ग्रुपची इज्जत. ज्या बी जागे डिस्ट्रीब्युटर डीलर आहेत त्यांना त्यांच्या सीटवर उठून उभं टाकण्यात आमची शक्ती म्हणावं की देवाची कृपा म्हणावं. आमचे मार्केटिंग ऑफिसर गेलं डिस्ट्रीब्युटर डीलर स्वागत करण्यासाठी एअरपोर्टला जावं की स्टेशन रेल्वे स्टेशनला जावं, त्यांना स्वतः नेऊन त्यांचं स्वागत करतात. आणि डिस्ट्रीब्युटर पण आमचे एवढे छान आहेत. ऑल इंडियामध्ये एरिया वाईज समजा सर्व लोक सपोर्ट करतात. त्यांना माहित आहे सूरज ग्रुप क्वालिटी प्रोडक्ट बनवित आहे आणि क्वालिटी असल्यामुळं ब्रँड आहे. ब्रँड चांगला ठेवणं हे पण एक क्वालिटीच आहे. आम्हाला एक माहिती आहे. मी काय मोठ्या वर्किंग मध्ये काम केलं, मोठमोठ्या कंपनी टाटा राहो, JSW राहो, जय कॉर्प लिमिटेड, सिप्टा राहो का इस्पात राहो, निपॉन डेंड्रो इस्पात नागपूरचा मित्तल साहेबाचंच होतं ते पण. तर मी मोठ्या वर्किंग मध्ये केल्यामुळं मला मार्केटिंगचं नॉलेज, त्यांच्याकडची वर्किंग कोणत्या टाईपची आहे मी त्या टाईपच वर्किंग करतो. माझा विचार, मी छोट्या सिटीमध्ये आहे तरी माझा विचार त्या लोकांचं प्रेरणा घेऊनच आहे. धीरूभाई अंबानी यांची मी प्रेरणा स्थान म्हणून फोटो माझ्या कॅबिन मध्ये आहे.
मी त्यांच्याकडे बघतो. 0 ते जिओ हे वर्किंग त्यांची बघितली मी. समाजकारणाबरोबर आपण देवदेवी देखील बरेच हा. काम करता, याबद्दल काय सांगाल? हे बघा, नांदेडमध्ये शहादत्त अवतार श्री संत बाळगीर महाराजांची समाधी स्थळ आहे. 11 वाजता मी आरतीला राहतो. आरती करूनच मी कामाला लागतो. मला माहित आहे महाराजाचा चमत्कार, महाराजामुळं सूरज ग्रुप आहे हे आम्ही विसरलेले नाही. महाराजच आमचे मेन फाउंडर आहेत. मी आजोबाला फाउंडर समजत नाही, महाराजाला फाउंडर समजतो. कारण महाराजाच्या प्रसाद रूपी जे 51 रुपये दिले त्याच्यातच हे रोपट आज वृक्ष, वटवृक्ष म्हणून झालेला आहे, हे आम्ही विसरत नाही. आणि आमची पारशावर फॅमिली विसरणारी नाही. महाराजाच्यावर श्रद्धा अशी नाही, 100% श्रद्धा. महाराजाचा आता जे उत्सव आहे, उद्या 23 तारीख पासन 7 दिवस सप्ताह असतंय. महाराजाची पुण्यतिथी होळीच्या दिवशी झाली आणि धुळंदीला महाराजाची समाधी नांदेडला झाली. हे सर्व प्रोग्राम आम्ही 7 दिवसाचा नांदेड राहो, किवळा राहो, माहूर राहो का कापसी वडगुंपा राहो, या चारही ठिकाणी अन्नक्षेत्र आणि भंडारा सर्वांसोबत आम्ही बी त्याच्यात योगदान देतो आणि सेवा देतो. पूर्ण महाराष्ट्रात, तेलंगणामध्ये, आंध्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये महाराजाचे शिष्य आहेत. मोठमोठाले शिष्य होऊन गेले. खासदार DB पाटलाचे वडील, बळवंतराव चव्हाणचे वडील, बळवंतराव पण महाराजापाशी शिकले. चव्हाण साहेब आज बॉडीवर मठाच्या ट्रस्टवर 2025 पर्यंत मी अध्यक्ष होतो. माहूरचे महाराज एक्सपायर झाले 2016-17ला. 8 वर्ष मी अध्यक्ष होतो. पण आता त्या गादीचं काय आहे, महाराजाच्या गादीचं एक वैशिष्ट्य आहे. महाराजानं जे ट्रस्ट बनवली तेव्हा याच्यावर ट्रस्टवर खाली संन्यासी माणूसच अध्यक्ष होऊ शकतो. उपाध्यक्ष कोणी करा, अध्यक्ष जसं दत्त शिखरला संन्यासीच अध्यक्ष होते. म्हणजे महंत महाराज जे आहेत, जे पण मंत्र राहतील त्या ट्रस्टचे अध्यक्ष राहतील. ह्या नियमानुसार आम्ही आता जे माहूरचे श्री, ते पण बाळगीर महाराजाचं नाव होतं त्यांची 2017-18ला काही तर सेव्ह झाले. तर त्यानंतर त्यांच्या गादीवर नारायणगिरी गुरु बाळगिरी महाराज बसले. त्यांना आम्ही अध्यक्ष केले. त्यांना अध्यक्ष करून आज मी उपाध्यक्ष आहे. आणि रतन पारसेवर आमचे छोटे भाऊ ते आता सचिव आहेत. वर्किंग जास्त मेहनत रतन पारसेवर मंदिराची बघतात. मी तर आरती, पूजा आणि मीटिंग अटेंड करणं. याच्यामध्ये ट्रस्टवर भास्कर पाटील खतगावकर साहेब आहेत, प्रताप पाटील चिखलीकर आहेत. आता वसंत चव्हाण एक्सपायर झाले, त्यांचे चिरंजीव जे खासदार आहेत रवींद्र चव्हाण, ते पण तिच्या मेंबर आहेत. संभाजी पवारच्या जागी राजेश पवार आहे. म्हणजे सगळे चांगली टीम आहे. पण ते लक्ष पारसेवर कंपनी आहे ना, तिथं लक्ष द्यायची गरज नाही. हे लोकांना फेत आहे. आणि आम्ही महाराजाचे आमचे आजोबा गोविंद शेठ पारसेवार हे परम शिष्य होऊन गेले. त्यांच्या पोथीमध्ये महाराजाच्या चरित्रामध्ये आमच्या आजोबाची कथा आहे. आजोबा आमचे 1940-45ला, महाराज 1947-45ला गेले का 47ला गेले. 1940च्या आसपास आमचे आजोबा एक्सपायर झाले. महाराजाच्या विभूतीमुळं महाराजानं वापस आजोबाला जिवंत केलं. ही हिस्ट्री आमचे वडील सांगत होते. मी ते तुम्हाला सांगायलो. ते पोथीमध्ये पण आहे. गोविंद शेठ पारसेवार 1940ला एक्सपायर झाले. तर महाराज आमचं घर इतवाऱ्यामध्ये होतं. ऐतवाऱ्यामध्ये असताना महाराज मग गाडीपुरात मंदिरात असल्यामुळं ते गोविंद सावकार गेले म्हणल्यामुळं माहिती झाली. महाराज स्वतः घरी आले. पण महाराजानं विभूती लावून वापस आमच्या आजोबाला नवीन प्राण प्रतिष्ठा झाली असं समजून आम्ही त्यांना शहादत्त का म्हणता हे त्याची थोडक्यात माहिती देत आहे. महाराजाच्या आशीर्वादामुळे आमचे आजोबा 1900 माझ्या मतानं 91-92ला एक्सपायर झाले. म्हणजे 1940ला माणूस गेलेला
51 वर्ष जिवंत राहिले महाराजाच्या आशीर्वाद. हे पण कथेमध्ये नाही, पोथीमध्ये आहे महाराजाच्या. हे मी खोटं बोलून काय अर्थ नाही. जे आहे ते मी बोलायलो, मला काय माहिती नाही. पण 91 मध्ये एक्सपायर झाले. ते माझ्या हातानं, मी आणि आमचे वडील हे दोघं मिळूनच आम्ही आजोबाचं हे केलं. आमची बाकी भावकी, आमचे चुलते पहिलेच गेले, मोठे काका, छोटे काका. 91 मध्ये आमचे आजोबा गेले. 2017 मध्ये आमचे विश्वंभर सेठ पारसेवार गेले. 2001 मध्ये छोटी आई गेली. 2019-20 मध्ये आमची मोठी आई, आमची आई, मला 2 आई आहेत आणि वडील, असे सर्व गेले. आता आमच्या फॅमिलीमध्ये 2 भाऊ आणि 5 बहिणी आहेत. सर्व आम्ही प्रेमानं आहोत. सगळ्याचं प्रेम आज बी तेवढंच आहे. आता घरात मोठा, माझी बहीण मोठी आहे, बाकी सर्वजण छोटे आहेत. आज बी आमचं सर्वांचं प्रेम आहे. आम्ही आज बी हसी मजाक, चर्चा आणि हर प्रोग्रामला सोबत राहतो. फॅमिली ग्राउंड पण आमचं चांगलं आहे. आता तर जसं ग्रुप वाढला तसं आमची फॅमिली बी वटवृक्षच झाली. 100-150 लोक झाले पारसेवार फॅमिलीचे. एका माणसाचे, गोविंद शेठचे 150 लोक झाले. हे सांगण्यात मला खुशी आहे. आज बी प्रेम सर्वांसोबत आहे. आमचे 2 भाऊजी एक्सपायर झाले, किशन सेठ काशेटवार आणि श्याम येरावारजी, 2 एक्सपायर झाले. बाकी फॅमिलीमध्ये सर्वजण आहेत. आणि जे दुःख आमच्या बहिणीला झालं ते आता आम्ही तर भरून काढू शकत नाही. पण बहिणीला असं समाधान करता, आम्ही खुश ठेवता, ह्याचं मला समाधान आहे. आमची बहीण एवढ्या दुःखातून सावरून आज पूर्ण घर सांभाळतात आणि टाइम टू टाइम भावाची मदत करतात. एवढं सांगून, या काळाला प्रॉपर्टी सांभाळणं तर महत्वाचं आहे, परंतु या ठिकाणी आपण म्हणाल की आज 100 ते 150 माणसं तुमच्या घरामध्ये आहेत, तर नाते सांभाळणं देखील तेवढंच गरजेचं आहे आणि ते देखील आपण अतिशय चांगल्या प्रकारे आपण नाते सांभाळत आहात. तर या ठिकाणी दुसरा प्रश्न असा होता की यामध्ये आपण सर्व सांभाळत या ठिकाणी आपला पुरस्कार आतापर्यंत किती मिळालेले आहेत? बाबा पुरस्कार लय मिळालेत आणि आम्ही बिझनेस बी पुष्कळ केल्या. 2017-18 आम्ही म्हणजे आता सगळे बिझनेस झाले. आता एकदा फिल्म लाईन मध्ये घुसायचं. फिल्म लाईन बी काढल्या. राडा पिक्चर या नावानं आम्ही काढल्या. 2-3 वर्ष लागले ते बनवायला आम्हाला, कारण आम्ही सगळे नवीन. बडजाते जे आहे किराणा दुकानहून त्यानं बडजाते फिल्म काढला, मोठमोठाले फिल्म काढला त्यानं. तर आपण बी नांदेडला असले तर काय झालं, पहिलं मराठी काढू, पुन्हा हिंदी काढू. पण 2020 मध्ये आम्ही राडा मूवी काढली. फार छान मूवी होती. पण राडा 2 काढायचं आता आम्ही थोडं 2030च्या पुढे विचार करू असं समजून त्याला जरा ब्रेक लावल्या. पण आता मराठी मूवी काढायची नाही, आता काढली तर हिंदी काढायची. म्हणजे ऑल इंडियामध्ये फिराव. यूपी चलाव, बिहार चलाव, गुजरात चलाव, आंध्र तेलंगणा चालणार नाही. त्यासाठी आम्ही तिकडली लँग्वेज काढू. पण आपले ह्या लँग्वेजसाठी हिंदी पिक्चर काढायचं माझ्या मनात आहे. आणि आमचे जे आज सूरज ग्रुपचे MD आहेत राम शेट्टी साहेब आणि माझी युवाई आहे, त्यांचं जास्त ध्यान असे नवीन नवीन कॉर्पोरेट बिझनेस करा म्हणून त्यांचं राहतंय. मी त्यांना सपोर्ट करतो, माझा काही विरोध नाही, कारण का त्यानं पण फार मेहनत घेतली ग्रुपसाठी. सूरज ग्रुप जेव्हा 1985 पासून माझ्या अंडरमध्ये आला, वडील तर 2017 मध्ये गेले. म्हणजे 32 वर्ष वडिलांना वर्किंग केलं नाही, बघित होते आणि मला सांगत होते कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आम्ही कुठून कुठपर्यंत आणल्या. आता तुमची जबाबदारी आहे पुढचं सूरज ग्रुप जे आहे ते सांभाळायची. माझी बी आता वयाप्रमाणे
आता एक एक जबाबदारी मी पण सोपवित आहे. आता समाज कार्य करायची इच्छा आहे, पण समाज कार्य डायरेक्ट होऊ शकत नाही. पब्लिकमध्ये राहणं, समाजामध्ये राहणं, तिथं टाइम देणं. आता काय 2020 पासून मी चेअरमन पदावर आहे, पण डेली ऑपरेशन जे वर्किंग करावं लागतं ते आता सर्वांवर जबाबदारी दिली. चिरंजीवराव, मुलगी डॉक्टर आहे, MBBS MD आहे यवतमाळला, डॉक्टर रूपा पारसेवार अब्लिक पद्मावार, MD गायनिक आहे आणि ती सक्सेसफुल डॉक्टर आहे. आज टॉप 10 मध्ये माझी मुलगी यवतमाळला डॉक्टर आहे आणि माझे जावाई डॉक्टर अतुल पद्मावारजी MBBS MD DNB एम्स कॉलेजमधून ते गोल्ड मेडलिस्ट आहेत. आणि यवतमाळमध्ये जे बी मोठं ऑपरेशन राहिलं त्यांना इन्व्हाइट केल्याशिवाय रिस्क फॅक्टर ऑपरेशन यवतमाळमध्ये होत नाही, हे मला सांगण्यात आनंद आहे. माझी फार इच्छा होती मुलीला नांदेडला ठेवायचं आणि एक मल्टी हॉस्पिटल तिला बांधून द्यायचं, पण आमचे जावयाने नकार दिले. आमचे युवाई तहसीलदार होते बाळासाहेबजी पद्मावार, एक्स तहसीलदार यवतमाळ. त्यांची इच्छा होती आम्ही यवतमाळलाच राहू, पण ग्रुपसाठी जेव्हा बी रूपाची तुम्हाला गरज पडेल तेव्हा आम्ही रूपाला डॉक्टर वर्किंग बंद करून तुमच्या अंडरमध्ये देऊ. पण आम्ही बिझनेससाठी माझी 2020-21 तिचा बर्थडे 35वा मी जेव्हा केला यवतमाळला, तर माझे मित्र कंपनी आणि आम्ही सर्वजण यवतमाळला रिसॉर्टमध्ये तिचा बर्थडे एकदम मोठा केला. आणि त्या टाइमला मी डिक्लेअर केलं होतं डॉक्टर रूपा माझी जी मुलगी आहे तिला मी म्हटलं होतं मी बोलवील तेव्हा तुला सोडून नांदेड सूरज ग्रुप सांभाळावं लागल. तिनं ती पण गोष्ट मान्य केली. त्या टाइमला मी तिला बर्थडेला 35व्या बर्थडेला गिफ्ट कार दिली, इम्पोर्टेड कार दिली आणि तिची इच्छा प्रगट केली, तुम्ही सांगाल तेव्हा मी जॉईंट होईल. माझा मुलगा MBBS ला लागल तेव्हा मी फ्री होईल. त्याने MD झाला की आता एप्रिलमध्ये माझा नातू MBBS ला लागल व ते 5 वर्ष आणि 3 वर्ष MD साठी 8-10 वर्षामध्ये तिने 100% सूरज ग्रुप सांभाळेल. राहुल पारसेवार आणि डॉक्टर रूपा पद्मावार पारसेवार हे पुढची वाटचाल करतील हे मी अपेक्षा ठेवतो. आणि ग्रुपसाठी अजून नवीन आम्ही कमिंग्स बिझनेस 2 होणार आहेत. सूरज क्लब अँड रिसॉर्ट जे की 11 एकर मध्ये मी करत आहे. ते नांदेडमध्ये सर्वात छान रिसॉर्ट राहील. लोकांना लोणावळा आणि हैदराबाद चेन्नई कुठे बी जायची गरज नाही. सर्व फॅसिलिटी इन हाऊस 11 एकर मध्ये रिसॉर्ट. नॅचरल ज्यूस साठी 15 एकर. एकाच जागी 26 एकर मध्ये हॉर्स रायडिंग बी राहील, कॅमल रायडिंग बी राहील, बैलगाडी पण राहील आणि फ्रेश ज्यूस मिळेल. त्यामध्ये नारळ पाणी राहो, नारळ ओरिजिनल 500 झाड जे सेंद्रिय आहे त्याचे 500 झाड, मोसंबी, संत्रा आणि हुरडा पार्टी, BC पार्ट्या सर्व माझ्याकडे होणार. 15,000 फूटचं सेंट्रल AC हॉल राहील. 4,000 फूटचे 4 सेंट्रल AC हॉल राहतील आणि 110 रूम माझ्याकडे राहतील. त्याच्यामध्ये 10 सूट राहतील आणि बाकी सगळे नॉर्मल 5 स्टार हॉटेल टाईप रूम राहील. एक नांदेडची मला सांगण्यात आनंद होतो मी 5 स्टार सोबतच काम करणार, जे की टाईप करोल ओबेराय सोबत असे मोठे जे ग्रुप आहेत त्यांच्या अंडरमध्येच
सूरज क्लब अँड रिसोर्ट द्यायची माझी इच्छा आहे आणि मी देणार. कोणाकडून कोणती लिंक लावायची ते लावल, पण सूरज क्लब अँड रिसोर्ट हे नांदेडची शान करून दाखविणार. एक बिझनेस आमचा CNG गॅस मॅन्युफॅक्चरिंगचा चालू आहे. ओन कंपनीची 250 एकर्स लँड मी नांदेड, उमरी आणि भोकरच्या बीचमध्ये कंपनीची आहे. सूरज ग्रुपची सुप्रीम गोल्ड लिमिटेडची जागा आहे. त्यामध्ये CNG प्लांट 6 टन कॅपॅसिटीचा 2027 मध्ये आम्ही वर्किंग चालू करू आणि 2028 मध्ये प्रोडक्शन करू. नांदेडमध्ये मालेगाव रोडला जे रिलायन्स कंपनीचं 20 टन कॅपॅसिटीचं प्लांट आलेलं आहे, म्हणजे स्टार्ट झाला असं समजतो, या होणार आहे. पूर्ण कम्प्लीट वर्किंग झालेली आहे. मग 2027 एंड पर्यंत मी प्रोडक्शन काढल आणि CNG पंप ओन आम्ही एरिया वाईज टाकू आणि आमच्या काउंटर सेलवर आम्ही सेल करू आणि रिफिलिंग करू. 18 किलो 22 किलो कमर्शियल गॅस टाकीमध्ये आणि आम्ही आमच्या ब्रँडनं सर्वत्र देऊ अशी माझी इच्छा आहे. नक्कीच आपण सूरज ग्रुपच्या माध्यमातून अनेक तुम्ही उद्योगामध्ये प्रावीण्य मिळालात. त्यानंतर महाराजांच्या आशीर्वादाने अनेक उद्योग आपण टाकणार देखील आहेत. त्यानंतर आपण फिल्म सिटीमध्ये देखील आपण राडा हा सिनेमा काढला, त्यात देखील सक्सेस झालात. परंतु जर आता हे सर्व झाल्यानंतर प्रत्येकाचा प्रश्न असतो की पॉलिटिक्स, जर समजा तुम्हाला योगायोगाने महाराजांच्या आशीर्वादाने पॉलिटिक्स मध्ये जर संधी मिळाली तर आपण पहिलं प्राधान्य कोणाला देणार, किंवा या अगोदर कधी पॉलिटिक्स मध्ये आपण काम केलात का? आता मी रिटायरच आहे. 2020 पासून कंपनी ऑपरेशन मी बघत नाही. ऑपरेशन म्हणजे काय, थिएटर ऑपरेशन नाही, डॉक्टर नाही मी, पण जे वर्किंग राहते ते जबाबदाऱ्या मी कमी केल्या. आणि आज बी माझं मन 21 वर्षाच्या मुलासारखं आहे. आज बी कवळं मन आहे आणि माझी इच्छा फार आहे समाजसेवा करायची. आता आमचं पारसेवार फाउंडेशन, विश्वंभर सेठ पारसेवार फाउंडेशन म्हणून आमची ट्रस्ट आहे. त्यामध्ये आम्ही NGO काढलेला आहे. त्यामध्ये आम्ही आता समाजसेवेच्या भावनेनं कोणतं गाव दत्तक घेणं, वृद्धाश्रम ला मदत करणं, असं छोटे छोटे आम्ही कामं वर्किंग करणार आहोत. ज्याच्याकडून जे गाव दत्तक घेतलं त्यांच्यासाठी नो प्रॉफिट नो लॉस बिझनेस करणार. फर्टिलायझर राहो, सीड राहो, पेस्टिसाइड राहो, या बियाणं राहो, या पंप राहो, जे गाव दत्तक घेताल आम्ही त्या गावाला बेस्ट प्राइस, कमीत कमी प्राइस मध्ये त्यांना शेतकऱ्याला माल द्यायचा, हे आम्ही संकल्प केलेला आहे. आमचं कमिंग प्रोजेक्ट जे आहेत, एक तर सूरज क्लब अँड रिसोर्ट, सूरज फर्निचर आणि सूरज एनर्जी जे CNG प्रोडक्शन करणार आहोत. फर्निचरमध्ये माझं 1985-87 ला फर्निचर केलं, पण तेव्हा ऑटोमेशन नव्हतं. हे मुसलमान कारागीर पेंटिंग हातानंच करायचं. आता मी फुल्ली ऑटोमॅटिक मशीन लावत आहे. फर्निचरमध्ये गोदरेज जे प्रोडक्शन करत आहे, आपण का करू शकत नाही? आपली कॅपॅसिटी आहे, महाराजाचा आशीर्वाद आहे आणि मार्केटमध्ये पकड आहे. त्या हिशोबाने फर्निचरमध्ये मी उतरत आहे. प्री इंजिनिअरिंग, बिल्डिंग, कोल्ड स्टोरेज हे तर बिझनेस चालूच आहे. सूरज इन्फ्राच्या नावानं सूरज इन्फ्रा कंपनीमध्ये आता मी फर्निचर ऍड करत आहे आणि कमिंग 6 मंथमध्ये मार्केटिंग एक 2-3 स्टेटमध्ये चालू करल. जेवढं गोदरेज कंपनी प्रोडक्शन करते पूर्ण रेंज, लॉकर राहो, अलमारी राहो, सोफा राहो, बेड राहो, या चेअर राहो, टेबल खुर्ची राहो, हे पूर्ण वर्किंग माझी चालू आहे. आणि 6 मंथमध्ये प्रोडक्शन आणून मी मोठी डीलर मीट, डिस्ट्रीब्युटर मीट नांदेड, गोवा किंवा मुंबई या हैदराबाद असं 4 जागी, कुठंतरी एका जागी, हर स्टेटमध्ये जितके डिस्ट्रीब्युटर आहेत, महाराष्ट्राचे डिस्ट्रीब्युटर
महाराष्ट्रात मुंबईला न्यायचे. आंध्राचे डिस्ट्रीब्युटर, आंध्र आणि तेलंगणाचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत ते हैदराबादला मीटिंग करून प्रोडक्ट लॉन्च करायचं, अशी माझी कमिंग इच्छा आहे. आणि करेल मी 6 महिन्यामध्ये तुम्हाला वापस बाईट देईल की फर्निचर माझं चालू झालं. समाजसेवा करून मग राजकारणात जायची इच्छा आहे. पहिलं हे सध्या तरी विश्वंभर सेठ फाउंडेशन जे आहे तसं सांगण्यात मला आनंद आहे. BRS जे पार्टी तेलंगणाची आहे, KCR साहेब आणि माझा संबंध चांगला आहे. साहेबानं काही जबाबदारी महाराष्ट्राची मला आणि प्रवीण जेटेवाड, शंकरांना धोंडगे आणि जे गायकवाड, सुरेश गायकवाड साहेब आहेत, हे चौघाला दिली. नांदेड जिल्ह्याची आणि हे 2-3 जिल्हे जेवढे होतील तेवढे जोडून त्यांना महाराष्ट्रात पण त्यांची काही आमदार आणायचे होते. मी म्हटलं महाराष्ट्रात तर आम्ही इथं एवढे बिग शॉट आहेत, XCM असल्यामुळं इथं काही तुमची दाल गलत नाही. अरे चिंता मत करो, दाल गली नहीं तो भी आपने कुछ चलता, पर अपनी पार्टी का नाम ब्रांड होना, महाराष्ट्र में भी हम लोग मेहनत करेंगे. कारण काय इथं चव्हाण साहेब, अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं गड आहे आणि त्यानं नांदेड घडविलेलं आहे. चव्हाण साहेबांना, शंकररावजी चव्हाण साहेबांना नांदेड घडविलेलं आहे. अशोकराव त्यांची परंपरा कंटिन्यू ठेवत आहेत. आणि नांदेड म्हणजे नांदेड आपण कुठं बी सांगितलं, पंजाबला सांगाय कुठं, अजी SB चव्हाण का गाव आहे क्या? खरं आहे, त्यांच्या नावामुळं नांदेड ओळखले जाते. आणि गुरु गोविंद सिंग महाराजांची समाधी असल्यामुळं सचखंड म्हणून नांदेडला ओळखले जाते. ह्याचा बी मला अभिमान आहे. मग KCR साहेबांना म्हटलं, बघा आम्हाला तर इकडे चान्स नाही आहे, तुम्हाला तिकडीच आम्हाला काहीतरी करून दाखवावं लागेल. त्यानं मजाक मध्ये, तेलंगाना में तुम्हारा क्या बिजनेस है? मतलब ऑफिस है, गेस्ट हाउस है, कभी भी मैं MLC के लिए तेरे को याद करूंगा. हसी मजाक करत होते साहेब. जेव्हा बी हैदराबाद साईडला गेलं तर साहेबाला भेटल्याशिवाय मी जात नाही. नक्कीच या ठिकाणी आपली जर बातमी आंध्रामध्ये ऐकत असतील तर या द्याल, किंवा ही बातमी नांदेड शहरात किंवा महाराष्ट्रात जर कोणी ऐकत असेल तर या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांना काय संदेश द्याल? साहेबाचा आशीर्वाद आहे आणि आमची मित्रत्व आहे. साहेबाच्या विरोधात आम्ही जात नाही आणि साहेबाचं प्रेम काय आम्ही कमी करून घेत नाही. साहेब आहेत तर आम्ही आहोत. सूरज ग्रुपला सपोर्ट आहे साहेबाचा. या ठिकाणी आपण आताच म्हणालात की 0 पासून ते जिओ पर्यंत जाण्याचं माझं स्वप्न आहे आणि मी ते करत आहे. तर या ठिकाणी आपण खरंच काही म्हणायला हरकत नाही की आपण 0 पासून ते जिओ पर्यंत गेलात, परंतु या ठिकाणी आपण सक्सेस झालात. परंतु ही जी तरुण पिढी आहे जी की या ठिकाणी शिक्षण घेऊन काही जण आता वनवन फिरत आहेत, त्यांना काय संदेश द्याल की ज्याने वनवन न फिरता किंवा कोणत्या नोकरीच्या मागे लागणार न लागता काय करायला पाहिजे, हे तरुणांना संदेश? चांगला प्रश्न विचारला. मी तर सर्वांना सांगतो, बिझनेसमॅन व्हा, सर्व्हिस करू नका. कोणताही छोटा मोठा बिझनेस करा. छोटच माणूस मोठं होतंय, जन्मलेच माणूस मोठं होतंय आणि आखरीला स्वर्गात जाते. शी मला माहित आहे. मी एवढं सांगू शकतो, होईल तेवढं बिझनेस करा आणि मुलींना बिझनेसमॅनलाच द्या. तुम्ही सर्व्हिसवाल्याला देऊ नका. ते सर्व्हिसवालं एक फ्लॅट घेतलं तर त्याचं आयुष्य रिटायर होईपर्यंत ते हप्ते भरून जाते. आमच्या समाजामध्ये तर लय प्रॉब्लेम आहे, मुली मिळत नाहीत. अरे वैश्य समाजामध्ये इंटरकास्ट करणं मजबुरी झाली आमच्या समाजाला. समाजात मुली आहेत ते पुणा, मुंबई, हैदराबाद, बँगलोर, कलकत्ता असं म्हणतात. चांगल्या मुली मिळत नाहीत. त्यामुळं आम्हाला इंटरकास्ट एक पर्याय म्हणून निघाला, पण त्या पर्याय खरा नाही आहे. समाजातली मुलगी समाजात राहणं हे चांगलं आहे. आदर समाजासोबत नातं जुळणं हे थोडं चेंजिंग आहे ना, माहोल चेंजिंग आहे. गुजराताची मुलगी आमच्याकडे आली, तिथलं वातावरण आमचं वातावरण, आमचं साऊथचं वातावरण. आम्ही ऍक्च्युअल साऊथ इंडियन. आमचा समाज धंदा करत करत नांदेड आला. आमचं सोलापूर इथपर्यंत समाज आहे, इकडे चंद्रपूर पर्यंत, नागपूर. आमचा समाज जास्त महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यातच आहे. नांदेडमध्ये सिडकोमध्ये 50% समाज आहे आणि 50%
जे समाज आहे पूर्ण नांदेड सिटीमध्ये, नांदेड तालुक्यामध्ये आहे. आमचा मायनॉरिटी समाज आहे, तरी समाजाचं कार्य आणि समाज कार्य हे आमचे आर्यवैश्य समाजाकडून शिकायला पाहिजे. आज आमचा जे वार्षिक मेळावा होता समाजाचा, सुरेश कोडगिरे साहेब कितवा मेळावा आहे? 57 का 58? 57 या 58 वर्ष, 52 झालं का? 52-53, जे मला तेवढं लक्ष नाही मी, कारण काय त्या फील्ड मध्ये कमी आहे. खाली प्रोग्रामला अटेंड करतो, मेळावा असले की वरी जाऊन बसतो स्टेजवर. बाकी कितवा मेळावा आहे ते माहित नाही. पण ह्याची स्थापना, समाजाचा मेळावा घेणारे महाराष्ट्रात पहिली संघटना म्हणजे आर्यवैश्य समाज, वासवी क्लबच्या नावानं आहे. आर्य समाजानं, वैश्य समाजानं हे परंपरा चालू केली. आता हर समाजामध्ये मेळावे व्हायलेत. पण आमचा 1948-47 ला वसंत चव्हाण साहेबाचे घनिष्ठ मित्र उत्तरवार साहेब, जे पुसदचे आहेत, तिथली एक बिग आसेगावकर साहेब, एक ते बिग शॉटच आमच्या समाजाचे भूषणच आहेत. फार मोठं त्यांचं वर्चस्व आमच्या समाजावर होतं. आज 50-52 वर्षाखाली त्यानं हे संकल्पना केली, समाज एक जागी करून समाजाच्या मुली मेळाव्याद्वारे मुलं मुली दाखवायचं. ती संकल्पना भारतामध्ये फर्स्ट टाइम जे आहे महाराष्ट्रात झाली आणि त्याची स्थापना पुसदहून आज हे समाज मेळावे चालू झाले. त्याच्यानंतर वाणी समाजाचे झाले, मराठीचे झाले, गवळीचे झाले, आता तर सगळ्या समाजामध्ये मेळावे झाले. पण स्थापना जी केली आमच्या समाजानं, म्हणा आमचं भूषण, म्हणा आमचा समाज, त्यानं त्या जमान्यात 55 वर्षाखाली वसंतराव नाईक, जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या हस्ते हे ह्या संघटनेनं, जे आसेगावकर साहेब आहेत, त्यानं हे नियम ठेवली आणि आज याचं रूपांतर फार मोठं झालेलं आहे. इंटरनॅशनल वासवी म्हणून आमचं ब्रँड झालेलं आहे. आमच्या समाजानं तिरुपतीला एवढे मोठी वर्किंग केली. काशी विश्वनाथ, काशीला पण आमच्या समाजाचं अन्नक्षेत्र आहे, तिरुपतीला आहे, शिर्डीला आहे, यमलवाडा, धरमपुरी, माझ्या मतानं अयोध्याला बी आता तयारी आहे. असं जगन्नाथपुरी, हर जागी आमच्या समाजाचं, म्हणजे समाज गेस्ट हाऊस म्हणा, तिथं समाज, आमचं समाजवाले गेले तिथं जेवण फ्री आहे. कोणी राहो, समाजाचा गरीब माणूस राहो का मोठा राहो. आता 2015-18 पासून आमच्या समाजानं असा विचार केला, सर्वांसाठी खुल्लं, कोणताही समाज येऊ तिथं राहू शकतं. रूम खाली असेल, जेवू शकतं, जेवण फ्री. रूमला मात्र एक नॉमिनल चार्ज आहे ते मेंटेन करण्यासाठी. तिरुपतीला तुम्ही गेलात, तिरुपती जे वरी जाता आपण तिरुमलाला, त्याच्या पायथ्याला जिथं गरुड महाराज हात जोडून उभे आहेत, त्याच्या बाजूलाच आमच्या समाजाचं काशी अन्नक्षेत्रम म्हणून आहे. जे रोषैया साहेब आमचे एक्स काँग्रेसचे CM होते, पहिलं गृहमंत्री होते, बरेच मिनिस्टर होते, राज्यपाल झाले. आमच्या समाजाचं खरं वर्चस्व केरला बघा, तमिळनाडू बघा, या आंध्रा बघा, इथं पहिलं पण होतं, आज पण आहे. आमचे आमदार, खासदार आमच्या समाजाचे बरेच फार मोठे बिग शॉट आंध्रामध्ये आणि केरलामध्ये, तमिळनाडूमध्ये आहेत. हे सांगण्यात मला आनंद होतो. आणि आमचे महाराष्ट्रामध्ये पण आहेत, सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब, ते पण मोठ्या पदावर राहिले, आमदार झाले, मिनिस्टर झाले आणि महाराष्ट्राचं चांगलं नेतृत्व केलं, त्याच्यात बी आम्हाला आनंद आहे. मदन भाऊ येर्रावारजी, ते पण MSCBचे पॉवर मिनिस्टर झाले. समीर कुन्नावार साहेब, ते पण आमदार झाले. आणि नांदेडचे दिलीप भाऊ कनकुर्ते, हे पण फार कोशिश मध्ये होते, पण काही मताने, 1000-2000 मताने त्यांना संधी मिळाली नाही. त्यांना आमच्या समाजानं पण सपोर्ट केला.
आदर समाज, सर्व समाज सपोर्ट केला. पण आता 1000-2000 आता नशिबाचा खेळ आहे निवडून येणं. पण त्यांचं बी वर्किंग फार छान आहे. आणि KCR साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही तर काही उभं टाकणार नाही. त्यानं डायरेक्ट टू डायरेक्ट काय केले, त्यांचा आशीर्वाद मिळाला तर आम्ही बी तयार आहोत. यात लाजायचं काही नाही आहे. आणि BRS पार्टीचं जे बी वर्किंग त्याने महाराष्ट्रासाठी देतील ते मी करण्यास तयार आहे. आणि मी लाईफ टाईम BRS पार्टी सोबत महाराष्ट्रासाठी राहणार. या ठिकाणी आपण छोट्या खाणी लावलेलं, आजोबा आणि वडिलांनी लावलेलं हे वटवृक्ष आज आपण सुरज ग्रुप या नावाने एवढं मोठं केलात, जे की पूर्ण नांदेडच नाही तर पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. तर या पुढची जी संधी आहे जी की हे वटवृक्ष जिवंत राहावं, याकरता पुढील संधी कोणाला देणार तुम्ही? पुढील चांगला प्रश्न विचारला. पुढचा पण विचार करायलाच पाहिजे. आजीन माझी हे मनच आहे ना, आज तुम्ही उद्या कोण राहणार. फारच छान. CM न्यूजला मानावंच लागल की गायकवाड साहेब एवढे परफेक्ट आहेत की ते असा प्रश्न विचारतात, माणसाला विचार करायचं प्रश्न निर्माण करतात. खरं आहे, मान्य आहे. पुढची पिढी डॉक्टर रूपा पद्मावार पारसेवारजी आणि राहुल पारसेवार, सूरज ग्रुपची जबाबदारी या दोघांवर राहील. त्यानं पुढं चालवावं, त्यांच्यानंतर त्यांची पुढची पिढी चालवावं अशी इच्छा आहे. या ग्रुपला पारसेवार ग्रुप, सूरज ग्रुप ओळखतात, सोबत सोबत पारसेवार ग्रुप पण म्हणायला पाहिजे. आणि लाईफ टाईम आज 100 वर्ष पूर्ण झाले. असंच पुढचे 100 वर्ष जावं आणि आमची जे सेवा आमच्या फॅमिलीची महाराजाच्या आशीर्वादामुळं राहावं आणि ग्रुप सदा जिवंत राहावं ही अपेक्षा करून मी माझे प्रश्न संपवितो. धन्यवाद. रमेश पारसेवार, सूरज ग्रुप चेअरमन, नांदेड. नक्कीच आपण या ठिकाणी आताच सूरज ग्रुपचे चेअरमन रमेशजी पारसेवार यांच्याशी चर्चा केलात. त्यांनी आज 0 पासून ते जिओपर्यंत म्हणजे आणि छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत कशा प्रकारे छोटे मोठे उद्योग केले. त्यानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगाच्या मागे लागले. त्यानंतर त्या उद्योगामध्ये देखील सक्सेस झाले आणि आज यांनी सूरज ग्रुपची ही जी कंपनी आहे ती आज नावारूपाला आणलेली आहे. तर त्यानंतर त्यांनी अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत. जीवन गौरव पुरस्कार असेल, असे लोकमतचे पुरस्कार असतील, अनेक पुरस्काराने त्यांनी सन्मानित आहेत. आपण देखील ही जी कोणी बातमी पाहत असतील तरुण, त्यांना विनंती आहे की ही पूर्ण बातमी पाहावी व माणसात जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर कशा प्रकारे घडामोडी असतात हे नक्कीच या ठिकाणी कळेल. यामध्ये आपण या आजच्या मीटिंग बद्दल आपल्याला काय वाटलं यामध्ये कमेंट देखील आपण करू शकता. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.